तालुक्यातील महामार्गावरील हरताळा फाट्याच्या समांतर रस्त्यावर गुरुवारी रोजी सकाळी अर्टिगा कारचा भीषण अपघात घडून 5 जण जखमी झाल्याची घटना समोर आली आहे। वेगात येणाऱ्या कारवरील नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या मजुरांना कारने जोरदार धडक दिली। या अपघातामुळे परिसरात एकच खळबळ उडाली। अपघाताचा आवाज मोठा असल्याने परिसरातील नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमींना तातडीने मुक्ताईनगर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले। गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले। या धडकेत प्रल्हाद काळू पाटील, सलीम शेख, काशीनाथ साळुंखे, मुरली कोळी आणि ज्ञानेश्वर कोळी हे जखमी झाले। हरताळा येथील सामाजिक कार्यकर्ते प्रदीप काळे यांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून गावकऱ्यांच्या मदतीने जखमींना रुग्णवाहिकेतून रुग्णालयात रवाना केले। स्थानिक नागरिकांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे जखमींना वेळेत वैद्यकीय मदत मिळाली। दरम्यान या अपघातानंतर कारमधील चालक आणि त्याच्या सोबत असलेले सर्वजण घटनास्थळावरून फरार झाल्याची माहिती समोर आली आहे। विशेष म्हणजे अपघातग्रस्त गाडीवर 2 वेगवेगळ्या नंबर प्लेट असल्याचं आढळून आल्यानं प्रकरण अधिकच संशयास्पद बनलंय। तसेच गाडीत पोलिसांच्या काठ्या आणि पोलीस वर्दी सापडल्यानं परिसरात मोठी खळबळ उडाली आहे। ब्युरो रिपोर्ट, महान्यूज 19 जळगाव।